नमस्कार. KB9 न्यूज मध्ये मी रुचिता जोशी आपलं स्वागत करते. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. भारतीय मुस्लिम आतंकवादाला फेल करतील नरेंद्र मोदींचा विश्वास. केम छो बोलत ओबामांनी केलं मोदींचं स्वागत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी गडकरी यांची मंगळवारी सभा. कार्यकर्त्यांनी केली जोरदार तयारी. निगडीत 22 लाख रुपयांची रोकड जप्त. निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहरात मोठी कारवाई. आणि दशकभरानंतर ऑर्कुटला लागणार टाळ. सोशल नेटवर्किंग मध्ये ऑर्कुट होणार इतिहास जमा. गुगलची जगप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साइट ऑर्कुटचा आजचा शेवटचा दिवस आहे. ऑर्कुट आजपासून इतिहास जमा होणार आहे. सोशल नेटवर्किंग मध्ये ऑर्कुट आउटडेटेड झाल्यानं गुगलने हा निर्णय घेतलाय. एक काळ असा होता की ऑर्कुट ही एकमेव सोशल नेटवर्किंग साइट होती आणि तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय होती. पण युजर्समध्ये तिची लोकप्रियता कमी झाल्यानं गुगलने ही साइट कायमची बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पण युजर्सच्या अनेक आठवणी, फोटो साइटवर अजून सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे जुने युजर्स त्यांचा प्रोफाईल डाटा, पोस्ट आणि फोटोंचा बॅकअप घेऊ शकतात. पण आता नवीन अकाउंट मात्र बनवणं शक्य नाहीये. दशकभर तरुणाईमध्ये क्रेज असलेली ही साइट आज बंद होते. पण त्याआधीच काहींनी फेसबुक आणि ट्विटरवर ऑर्कुटला श्रद्धांजली दिली आहे. काही युजर्सने ऑर्कुट सोबतच्या आठवणींना उजाळा दिला तर काहींनी विनोदी ढंकात साइटला अलविदा केलाय. 24 जानेवारी 2004 रोजी लॉन्च झालेल्या या साइटनं ब्राझील आणि भारतात आपली पकड मजबूत केली होती. पण दुर्दैवानं इतर देशांमध्ये साइटने फारशी कमाई केली नाही. फेसबुक आणि ट्विटरच्या आधी ही साइट भारतीय युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय होती. यूट्यूब, ब्लॉगर आणि गुगल प्लसमुळे ऑर्कुटचं महत्त्व कमी झालंय. त्यातच आता व्हॉट्सअप आल्यानं ऑर्कुट सोशल नेटवर्किंग मधून बाहेर फेकलं गेलंय. ऑर्कुट अकाउंट बंद करण्याआधी गुगल सर्व युजर्सचा डेटा आर्काइव्ह मध्ये टाकेल. जर तुमचंही ऑर्कुटवर अकाउंट आहे आणि कोणतीही माहिती किंवा डेटा गुगलवर सेव्ह नसावा असं वाटत असेल तर आजच ऑर्कुट अकाउंट डिलीट करा. आगामी आठवडाभरासाठी तुम्हाला काही मोठी खरेदी करायची असेल तर तुम्हाला पैशांची आवश्यकता भासणार. त्यामुळे आता लवकरात लवकर एटीएम मधून तुमच्या नियोजित खर्चाचे पैसे काढा, कारण येते 7 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. मंगळवारपासून 7 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. 7 दिवस सुट्टी असल्यानं एटीएम मध्ये पैशांचा खडखडाट होऊ शकतो. 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला बँकेच्या पब्लिक डिलिंगचे हाफ इयरली क्लोजिंग असल्यानं सुट्टी आहे. तर 2 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत सलग 4 दिवसांचा सार्वजनिक सुट्टी असल्यानं बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे आपल्याला लागणारे पैसे लवकरात लवकर काढून घ्या. सुट्टीच्या काळात एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा असते, मात्र त्या काळात सणासुदीमुळे एटीएम मधून जास्त पैसे काढले जातात. त्यामुळे एटीएम मधले रक्कम संपण्याची दाट शक्यता असते. कशा आहेत 7 दिवसांच्या सुट्ट्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर बँकेची हाफ इयरली क्लोजिंग. 2 ऑक्टोबर गांधी जयंती. 3 ऑक्टोबर विजयादशमी. 4 आणि 5 ऑक्टोबर शनिवार आणि रविवार. 6 ऑक्टोबर बकरी ईद. भारतीय मुस्लिम अल कायदाला फेल करतील असा विश्वास मोदींनी आपल्या अमेरिकेतील एका संवादादरम्यान व्यक्त केलाय. याचं कारण देताना मोदी म्हणाले, दहशतवादाची निर्मिती ही भारतात झालेली नाहीये, ती भारतात पाठवण्यात आलेली आहे. काउन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्स मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. दहशतवादाशी सामना करायचा असेल तर देश, जात, धर्म याच्या पुढे जाऊन मानवतेच्या आधारे जगाला एकजूट व्हावे लागणार असं नरेंद्र मोदी म्हणालेत. जगातील अनेक देश आतंकवादाला समजू शकले नाहीत याचा मला खेद वाटतो असंही मोदी म्हणाले. अल कायद्याच्या शाखा भारतात खोलण्यासंदर्भात अल कायद्याचे अल जवाहिरी याने केलेल्या आव्हानाबाबत बोलताना मोदी म्हणाले, भारत हा भगवान बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश आहे. त्यामुळे त्याचे नागरिक दहशतवादाला थारा देणार नाहीत. मोदी म्हणाले, आतंकवादाला वेगवेगळ्या तराजूत तोलता येणार नाही. एखाद्या आतंकवादाला चांगला वा वाईट म्हणणं किंवा पसंतीच्या देशात आतंकवाद चालू न देणं आणि नाआवडीच्या देशात तो चालू देणं या मानसिकतेतून आतंकवादाशी लढता येणार नाहीये. पुढे बोलताना मोदी म्हणाले, 1993 साली जेव्हा मी अमेरिकेत आलो तेव्हा इथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.
त्यावेळी त्यांनी आतंकवाद नव्हे तर कायदा आणि सुव्यवस्थेचा समस्या सांगत होते. मात्र त्यानंतर जेव्हा मी इथे आलो तेव्हा मात्र ते मला आतंकवाद काय असतो याबाबत सांगत होते. कारण त्यावेळी इथे 9/11ची घटना घडली होती. म्हणजे जोपर्यंत आमच्यावर हल्ला होत नाही तोवर आम्ही आतंकवादाला समजू शकत नसल्याचंही मोदी म्हणाले. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गुजरातीतून केम छो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डिनरमध्ये स्वागत केलं. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या समारंभाच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांना पहिल्यांदाच अनौपचारिकपणे एकमेकांशी बोलण्याची संधी मिळाली. टीवी पे जब देखें किसी जर्नलिस्ट का गला काटा जा रहा है, हम ये 21वीं सदी की मानव संस्कृति के सामने कितनी बड़ी घिनौना हरकत हो रही है, कितनी बड़ी चुनौती है, किसी को भी हिला देने वाली चुनौती है. और जब अगर हमारी मानवता जगती नहीं है, राजनीतिक प्लस माइनस के आधार पर टेररिज्म का हिसाब नहीं हो सकता है. टेररिज्म में मानवता का दुश्मन है और जो भी मानवता में विश्वास करते हैं उन सबको इकट्ठा होने की आवश्यकता है. देश की सीमाएं, जाति, बिरादरी, धर्म, संप्रदाय उस सबसे परे उठ करके मानवता में विश्वास करने वाले लोगों का एकत्र आना बहुत जरूरी है. और तभी जाकर के हम टेररिज्म को चुनौती दे सकते हैं. और इसलिए टेररिज्म को चुनौती देने के लिए साधन कुछ भी हो, रास्ता यही एकमात्र है. इसी एक रास्ते पर चलना पड़ेगा. दुनिया को यही आह्वान होना चाहिए, आइए मानवतावाद में कौन विश्वास करते हैं, हम साथ चलें. ज्यांनी पक्ष स्थापनेपासून केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी पक्ष संघटना विकली ते आज आमच्यावर आरोप करतायत. मनोज साळुंखे यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ इतरांकडून साधण्यासाठी आणि त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे आपण दुसऱ्या उमेदवारांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे उमेदवार सचिन चिखले यांनी केली आहे. मनसेचे भोसरीतले उमेदवार सचिन चिखले यांनी 50 लाख रुपये घेतले असा आरोप मनोज साळुंखे यांनी केला होता. यावर सोमवारी पत्रकार परिषद घेत चिखले यांनी साळुंखेंच्या आरोपाचं खंडन केलंय. यावेळी चिखले म्हणाले की मनसेच्या स्थापनेपासून आपण पक्ष रुजवण्यासाठी काम करत होतो. जनसामान्यांसाठी केलेल्या कामामुळे माझ्या पत्नीला मतदारांनी नगरसेवक म्हणून जिंकून दिलं. गेल्या 2 वर्षांच्या कालावधीत आमच्या प्रभागात विकास कामांचा धडाका लावला. हा धडाका पाहून राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी आपल्याला संधी दिली आहे. भोसरीची उमेदवारी मनोज साळुंखे यांनीही मागितली होती. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. याच रागापोटी त्यांनी आपल्यावर आरोप केलाय. गेल्या 6 वर्षात साळुंखे यांनी एकही काम केलेलं नाहीये. केवळ संघटना लोकांच्या दरवाजात नेऊन बांधणं, त्यांच्याकडून पैसे घेणं असे प्रकार केले आहेत. 15 दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी पक्षातून बाहेर पडले ते केवळ साळुंखे यांच्या लोकांकडून पैसे घेण्याच्या आणि बेजबाबदार वृत्तीमुळेच. त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असून साळुंखे यांनी केलेल्या आरोपाबाबत आपण आजच वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केलेली आहे. त्याबाबत 2 दिवसात निर्णय होणार आहे. जर साळुंखे यांचे आरोप सिद्ध झाले तर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ, शिवाय पत्नीचा नगरसेवक पदाचा राजीनामाही देऊ, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. आपण केवळ 2च दिवसांपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. या 2 दिवसांच्या काळात मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याचं हे प्रतीक आहे, असं चिखले म्हणाले. पत्रकार परिषद घेण्यात आली, काय विषय होता नेमका पत्रकार परिषद घेण्यात आली? या ठिकाणी दुपारी शहराध्यक्ष मनोज साळुंखे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की समोरच्या व्यक्तीने मी 50 लाख रुपये मला दिलेत आणि मी ती 50 लाख रुपये घेऊन भोसरी विधानसभेची उमेदवारी लढवतोय. तर हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही आणि ते आरोप जर सिद्ध झाले, मी माझ्यासहित माझ्या पत्नी ज्या आहेत नगरसेविका आहेत, आम्ही दोघंही उद्याच्या उद्या लगेच राजीनामा देऊ. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, मनोज साळुंखेंनी जे आरोप आता केलेत त्याविषयी मी उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये जाऊन अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. आदरणीय राजसाहेब यांनी मला जी उमेदवारी दिली ती उमेदवारी माझ्या कामाकडे बघून मला उमेदवारी दिलेली आहे.
या शहरामध्ये गेले 2 ते 4 वर्षापासून मी सातत्याने मनसेचं काम करत आहोत. मी ही उमेदवारी आपल्या प्रभागातील विभागातील एक डेव्हलपमेंट करण्यासाठी, एक पुढचं एक चांगलं नेतृत्व करण्यासाठी, ज्या सुखसोयी आहेत त्यांच्यासाठी मी राजसाहेबांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे. तुमच्या मागे पाठिंबा बघता विरोधी पक्षनेता किंवा यांनी हा एक षडयंत्र मानलेला आहे असं मला वाटतं. 100% तुम्हाला एक आज वातावरण सांगतो. भोसरी विधानसभेमध्ये मी खरं तर जिल्ह्यातील तरुण तडफदार उमेदवार आहे आणि सर्वात प्रथम 2 ते 3 दिवस जेव्हापासून राजसाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे तेव्हापासनं माझ्या भोसरी विधानसभेमधनं माझे सर्व नागरिक, त्याचप्रमाणे भोसरी विधानसभेतील सर्व युवक, त्याचप्रमाणे भोसरी विधानसभेतील सर्व IT सेक्टरमधील सर्व लोक, त्याचप्रमाणे कामगार असो, आमच्या म्हणजे स्लम वर्गातील आमचे सर्व युवक वर्ग असो, आमची सर्व गोरगरीब जनता ही खूप खुश आहे आणि नक्की हा विजय आमचा आहे, आमचा होणारच विजय. या सर्व गोष्टींना विरोधक घाबरलेले आहेत आणि या घाबरल्यामुळे हे अशा प्रकारचे आरोप माझ्यावर केलेले जातात. आरोप खोटे सिद्ध झाल्यानंतर ज्यांनी तुमच्यावर हे आरोप केले त्यांच्यावर काय कार्यवाही करणार? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की जे आरोप त्यांनी केलेत ते बिनबुडाचे आरोप आहेत, त्याच्यात काही तथ्य नाही आहे. मी उद्या किंवा परवा शहर अध्यक्ष मनोज साळुंके यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार म्हणजे करणार 100%. पक्ष कारवाई. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी आत्ताच वरिष्ठ आमच्या आहेत रीटाताई गुप्ता, राजनदादा शिरोडकर, आदरणीय बाळा नांदगावकर या तिघांनाही मी फोन करून याच्याविषयी कल्पना केली आहे. पक्ष या सर्व गोष्टींचा विचार करेन आणि पक्ष जो आदेश देईन त्याचं आम्ही पालन करू. धन्यवाद. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मंगळवारी चिंचवड इथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. चिंचवड केशवनगर इथल्या मोरिया गोसावी पटांगणात दुपारी 3 वाजता ही सभा होईल. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार एकनाथ पवार, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, ॲडव्होकेट सचिन पटवर्धन, राजेश पिल्ले, महिला आघाडीच्या प्रदेश सदस्या उमा खापरे, अपर्णा मणेरीकर, शहर सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक प्रमोद तामणकर, शहर कामगार आघाडीचे सरचिटणीस नामदेव ढाके, माजी नगरसेवक अशोक सोनवणे, धनराज बिरदार यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आमदार जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पिंपळे गुरव आणि जवळकर नगर परिसरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. भगतसिंग चौक इथून सकाळी 10 वाजता या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. पुढे वैदू वस्ती, भैरवनाथ नगर, जगताप पाटील पेट्रोल पंप, सुदर्शन नगर गल्ली क्रमांक 2, सृष्टी हॉटेल चौक, सुदर्शन नगर गल्ली क्रमांक 4, तळवळकर नगर मार्गे काशीद कॉलनी, पारिजात कॉलनी, महाराष्ट्र कॉलनी, निसर्ग कॉलनी, कल्पतरू मार्गे श्रीकृष्ण नगर गल्ली क्रमांक 1, जवळकर नगर विठ्ठल मंदिराजवळ पदयात्रेचा समारोप होणार आहे. नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीनं डॉक्टर नंदकिशोर कपोते यांच्या 25 शिष्यांनी नुकतीच पुणे नवरात्रोत्सवात आपली कला सादर केली. त्याच रसिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. डॉक्टर नंदकिशोर कपोते यांच्या शिष्यांनी प्रारंभी गणेश वंदना सादर केली. यानंतर मराठी गीतं, संगीत आणि पंडित बिरजू महाराजांचा तराना आणि देवीची विविध रूपे यांची सुरेख गुंफण करून देवी स्तवन सादर केलं. या नृत्य सादरीकरणानं रसिकांची मनं जिंकली गेली. यावेळी अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते डॉक्टर कपोते यांच्या शिष्या निकिता सिंग आणि त्यांच्या सहकलाकारांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात निकिता सिंग, भावना सामंत, नुपूर जोशी, अश्विनी सुपेकर, पद्मा सोनवणे, मिलिंद सोनवणे, अनिकेत ओवाळ, स्वाती मठपती, अनिकेत ओवाळ, निरंजन कसबे, पूजा साळवे, राजश्री धोंगडे, अपूर्वा धर्माधिकारी, पूजा पुजारी, प्राची पाचघरे या कलाकारांनी सहभाग घेतला होता. निगडीतल्या पूर्णानगर इथं एका वाहनातून तब्बल 22 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. पोलिसांनी मुबारक हुसेन चौधरी याला ताब्यात घेतलाय.
तर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती ही मोठी कारवाई मानली जात आहे. निगडी परिसरातल्या पूर्णा नगर इथून निगडीकडे स्कॉर्पिओ क्रमांक MH12CR 5520 जात होती. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत या गाडीत तब्बल 22,38,750 रुपये सापडले. प्राथमिक चौकशी दरम्यान ही रक्कम एका व्यवहाराची असल्याचं या वाहन चालकानं सांगितलं. मात्र अधिक चौकशी दरम्यान वाहन चालकाच्या उत्तरांवरून संशय आल्यानं पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला याची माहिती दिली. प्राप्तिकर विभागानं ही रक्कम ताब्यात घेतली असून चौकशी सुरू केली आहे. ही रक्कम नेमकी खासगी व्यवहाराची की राजकीय कामासाठी शहरात आणली गेली आहे हे अजूनही अस्पष्ट आहे. चिंचवड मतदारसंघात 3, पिंपरी मतदारसंघात 4 आणि भोसरी मतदारसंघातील 3 असे तीनही मतदारसंघातील एकूण 10 उमेदवारांचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. AB फॉर्म नसल्यानं संदेश कुमार नवले, शंकर जगताप आणि प्रतिज्ञापत्र नसल्यानं अपक्ष उमेदवार सुरेश तौर या 3 उमेदवारांचा अर्ज अपात्र ठरला आहे. उर्वरित सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. माणिक जावळे, राजन पिल्ले आणि अनिता धोंडे यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. मात्र प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांपैकी शिवसेनेचे उमेदवार सुलभा उबाळे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये चुकीची माहिती घेतल्याचा आक्षेप भाजपचे उमेदवार एकनाथ पवार यांनी केला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात 4 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये मनसेचे मिलिंद सोनवणे, भाजपचे अमित गोखले, रिपाईचे गणेश शिर्के आणि बहुजन भीमसेनेचे नागनाथ दाखले यांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती पिंपरीचे निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली. 206 पिंपरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2014च्या दरम्यान एकूण 40 उमेदवारांनी 67 नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. त्यांची छाननी आज सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 पर्यंत या कार्यालयात करण्यात आली. या छाननीअंती 40 पैकी 36 उमेदवार पात्र ठरले आहेत. 4 उमेदवार अपात्र अवैध ठरलेले आहेत. असे छाननीचे एकूण निर्देश किंवा आदेश आहेत. धन्यवाद. पुण्यातील कसबा पेठेतून राष्ट्रवादीतर्फे अखेर दीपक मानकर हेच लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. कारण राष्ट्रवादीकडून आणखी एक अर्ज दाखल केलेला अंकुश काकडे यांचा उमेदवारी अर्ज प्रतिज्ञापत्र वेळेत न सादर केल्यानं फेटाळण्यात आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी ओळख असलेल्या दीपक मानकर यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली तर टीकेला सामोरं जावं लागेल अशी भीती राष्ट्रवादीला होती. त्यामुळे राष्ट्रवादीनं अगोदरच अंकुश काकडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर दीपक मानकर यांनाही पक्षाने AB फॉर्म दिला. पण अर्ज दाखल करताना ऐनवेळी वीज गेल्यानं काकड्यांना प्रतिज्ञापत्र सादर करता आलं नाही. परिणामी आता दीपक मानकर यांनाच राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. विशेष म्हणजे विजेचं खातं राष्ट्रवादीकडे असूनही ऐनवेळी वीज गेल्याचा फटका त्यांच्याच उमेदवाराला बसलाय. दरम्यान वीज जाणं हा योगायोग होता की गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या मानकर यांना उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादीचा आडवळणी प्रयत्न होता याची चर्चा पुण्यात सुरू आहे. निवडणुकांसाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेत. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी खूप कमी वेळ मिळतोय. त्यात आता निवडणूक काळात मोटरसायकल्स आणि अन्य वाहनांवरती नेत्यांचे पोस्टर्स, बॅनर्स आणि झेंडे लावणाऱ्यांवरती आचारसंहितेचा बडगा बसवण्याची शक्यता आहे. याबाबत पोलीस प्रशासनानं संबंधितावरती कारवाईसाठी कडक पाऊल उचललेलं आहे. विनापरवाना वाहनं आणि घरांवर झेंडे, पोस्टर तसंच बॅनर लावणाऱ्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाहनांवर झेंडा किंवा पोस्टर लावणाऱ्यांवर 500 रुपये तर इमारतीवर झेंडे, पोस्टर लावणाऱ्यावर 2000 रुपये दंड ठोठावण्याची कायद्यात तरतूद आहे. विधानसभा निवडणुकीकरता प्रशासनानं आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या कालावधीत उमेदवारांकडून प्रचाराचे अनेकविध फंडे अवलंबले जात आहेत. जाहीर प्रचाराच्या बरोबरच उमेदवारांनी रिक्षांसह अन्य वाहनांवर विनापरवाना स्टिकर्स लावलेत. काही उमेदवारांनी रिक्षांच्या दोन्ही दरवाज्यावर पोस्टर लावलेत. कार्यकर्ते वाहनांवर झेंडे आणि स्टिकर्स लावून फिरतायत. दुचाकी, 3 चाकी किंवा 4 चाकी वाहनांवर विनापरवाना उमेदवार अगर पक्षाचे बोलचिन्ह, पोस्टर, बॅनर, स्पीकर, छायाचित्र किंवा झेंडा काहीही लावल्यास 500 रुपये दंड ठोठावण्याची तरतूद आहे.
या संदर्भात पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक शाखेतल्या पोलिसांना कारवाईचे अधिकार आहेत. नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा आणि दंडाच्या कारवाईला सामोरं जाऊ लागू शकत आहे. संबंधितांवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपण प्रतिबंधक कायद्याच्यानुसार कारवाई सुद्धा करता येऊ शकते. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना 3 महिने शिक्षा किंवा 2,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हे गुन्हे दखलपात्र असल्यानं संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. मात्र त्याबाबत पोलीस प्रशासनानं जागरूक असणं गरजेचं आहे. पोलीस प्रशासनाकडून कायद्याच्या अंमलबजावणीकरता प्रयत्न होणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिक मात्र उपस्थित करतायत. उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं कळवण मतदारसंघातल्या एका इच्छुकाचा हृदयविकाराने मृत्यू झालाय. हरी पवार असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. यांचा अर्ज बाद झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. पवार यांचा अर्ज बाद होण्याचं कारण अजून समजू शकलं नाहीये. हरी पवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे, मात्र जे काही करायचे ते मनापासून करा, यश नक्की मिळेल असा विश्वास अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी चिखली येथे व्यक्त केला आहे. नेवाळे वस्ती इथल्या शिक्षण महर्षी DY पाटील शिक्षण संस्था संचलित कॉलेज ऑफ MBAच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दांडिया स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चित्रपट दिग्दर्शिका रेणू देसाई, मर्डर 2 फेम सुलग्ना पाणिग्रही, गायक ऋषिकेश रानडे, शिक्षण महर्षी डॉक्टर DY पाटील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अभय कोटकर, महाराष्ट्र कला फाउंडेशनचे संचालक लक्ष्मीकांत गुंड, MBA कॉलेजचे संचालक हे उपस्थित होते. यावेळी दांडिया स्पर्धेमध्ये MBA रॉकर्स आणि जिनी झोन या ग्रुपला अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षिसे देण्यात आली. आपण सुद्धा व्यवस्थापन शास्त्र पदवी घेतली आहे. अभिनेता नसतो झालो तर चित्रपट निर्माता दिग्दर्शक झालो असतो. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कला जोपासली पाहिजे असं कोठारे म्हणाले. यावेळी कोठारे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. दांडिया स्पर्धेत 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी घोडे यांनी आणि आभार शिल्पा कोटकर यांनी मानलेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारतीय मुस्लिम आतंकवादाला फेल करतील नरेंद्र मोदींचा विश्वास. केम छो बोलत ओबामांनी केलं मोदींचं स्वागत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी गडकरी यांची मंगळवारी सभा. कार्यकर्त्यांनी केली जोरदार तयारी. निगडीत 22 लाख रुपयांची रोकड जप्त. निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहरात मोठी कारवाई. आणि दशकभरानंतर ऑर्कुटला लागणार टाळ. सोशल नेटवर्किंग मध्ये ऑर्कुट होणार इतिहास जमा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा ताज्या घडामोडींसाठी फक्त KB9 न्यूज. नमस्कार.